नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? अंतर्लीनच्या थेट मनातून या खास ऑडिओ मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण भाग 2 मध्ये आहोत. ऑडिओ सिरीज सुरू करण्यामागचं कारण एकदम सोपी आहे. आपण सगळेच आजकाल सतत स्क्रीनकडे बघतो, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मनही थकल्यासारखं वाटतं. म्हणूनच इथे कोणतीही स्क्रीन नाही, कोणतेही व्हिज्युअल्स नाही, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण नाही. तुम्ही डोळे बंद करून शांतपणे ऐकू शकता, त्यामुळे कदाचित लक्ष देऊन ऐकण्याची सवय पण वाढेल. भाग 1 मध्ये आपण समजून घेतलं की खरं पॉझिटिव्ह राहणं म्हणजे काय. आज आपण त्याच प्रवासातलं पुढचं पाऊल घेणार आहोत. आणि हो, ज्यांनी भाग 1 अजूनही ऐकलेला नाही त्यांनी तो नक्की ऐका, कारण आज काही महत्त्वाचं समजून घेण्यासाठी ते आधीचं पाऊल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया भाग 2 ला. बरं, आता भावना ओळखल्या, त्या मान्यही केल्या. त्रास आहे, काहीतरी आत खोलवर बोचतं आहे इत्यादी. पण आता पुढे काय करायचं, हाच प्रश्न पडलाय ना. आपण फक्त एक्नॉलेजमेंटवर थांबतो, पण त्यावर थांबलो तर त्या भावना तिथेच आपल्या आत अटकून राहतात आणि हिलिंग अधुरीच राहते. बरोबर. खरं काम तर आता इथून पुढे सुरू होईल. त्या भावनांवर थोडंसं प्रेमाने काम करावं लागतं, फक्त एवढंच. खरं तर हे सगळं फार सहज होत नाही, पण त्यासाठी काही मोठं करायची गरजही नाही. सुरुवात फार साधी असते, जसं की रोज फक्त थोडासा माइंडफुल वेळ स्वतःला देणे, एवढेच खूप झालं. म्हणजे काय करायचं माइंडफुल वेळ स्वतःला देणे म्हणजे काय, तर रोज मनाला विचारायचं, आज मला कसं वाटतंय, आणि आपण खरं उत्तर द्यायचं. त्या भावनेला स्पष्ट नाव देणे खूप महत्त्वाचं असते. मला काहीतरी गोंधळल्यासारखं वाटतंय पेक्षा मला आज निराश वाटतंय, मला एकटं वाटतंय, मला चिडचिड होतेय, असं ठामपणे ओळखणं हे मनाला स्पष्टपणाची जाणीव करून देतं. भावनांचा गुंता तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्या मनामध्ये स्पष्टता नसते. बस, हे मनाशी बोलणं म्हणजे झाली हिलिंग सुरू. त्यानंतरचं दुसरं पाऊल ते लिहून काढणं. भावना मनात ठेवल्या की त्या आत साठतात, पण त्या लिहिल्या की त्यांना एक वाट मिळते. जसे की आज माझं मन थकलंय कारण, आज माझी चिडचिड होते कारण, असं आपलं अगळपगळ लिहून काढायचं. त्यामुळे भावना आत अडकून राहत नाही, ती एक्सप्रेस होते. सायकोलॉजीमध्ये याला इमोशनल व्हेंटिलेशन म्हणतात. त्यानंतरचा टप्पा म्हणजे लगेच ठीक होण्याचा प्रयत्न न करता त्या भावनेसोबत थोडा वेळ थांबणं. आपण अनेकदा हे करतो. एखादी भावना असह्य झाली की तिला पटकन मिटवण्याचा प्रयत्न करतो, पण हे हिलिंग म्हणजे एस्केप नाही. थोडा वेळ स्वतःला शांतपणे बसू देणं, श्वास घेणं आणि त्या भावनेला तिची जागा देणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये एक सुंदर मोकळीक असते. त्याचबरोबर त्या भावनेशी जुळणारं काहीतरी हलकं आणि सायलेंट करावं. जसं की हळूवार म्युझिक लावून बसून राहणं, फिरायला जाणं, पाणी पिणं, हलकं फुलकं स्ट्रेचिंग करणं, अनुलोम विलोम करणं, या साध्या गोष्टी आपल्या नर्वस सिस्टमला शांत करतात. याला सेन्सर रेग्युलेशन म्हणतात. थेरपिस्ट याचा वापर फार करतात. आणि हो, जर काही भावना वारंवार येत असेल, सतत थकल्यासारखं वाटत असेल, सतत चिडचिड होत असेल, तर थोडं थांबून हे पहा, या भावनेमागे कोणती गरज आहे जी पूर्ण होत नाही आहे. मी परत एकदा रिपीट करते, भावनेमागे कोणती गरज आहे जी पूर्ण होत नाही आहे, आणि ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला विश्रांती लागते आहे का, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत का, मला कुणाशी मोकळं बोलायचं आहे का, या छोट्या छोट्या इंट्रोस्पेक्टिव्ह प्रश्नामुळे मोठं हिलिंग सुरू होतं. ठरवल्याप्रमाणे आपण अगदी छोटे छोटे स्टेप्स घेऊन स्वतःची हिलिंग करणार आहोत. त्यामुळे आज आपण इथेच थांबूया, पण तुम्ही थांबू नका. अजून खूप काही आहे जे मनात दडलेलं आहे, जे हळूहळू उलगडायचं आहे. म्हणूनच आज फक्त एक गोष्ट करून बघा. सध्या मनात जे काही खोल दडपून ठेवलंय ती एक भावना निवडा आणि ती भावना अगदी प्रामाणिकपणे, कुठलाही विचार न करता एका कागदावर लिहा. काहीतरी वेगळं भारी लिहायची गरज नाहीये, जे आहे तेच अगदी खरं. हे एका दिवसात होईल असं नाही. 1-2 दिवस लागू शकतात, कधी 3 तर कधी आठवडाही लागू शकतो. पण ही प्रक्रिया सुरू झाली की मन थोडं हलकं व्हायला लागेल. म्हणूनच आजच सुरू करा, लिहा, समजून घ्या आणि त्याचवेळी स्वतःवर
जरा प्रेमाने, थोडं संयमाने वागा. पुन्हा भेटूच भाग 3 मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही एकटे नाही आहात. आपण सगळेच या प्रवासात एकमेकांसोबत आहोत. धन्यवाद.